नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप जबरदस्त आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर प्रिया आता अस्मिताला घेऊन घरी आलेली असते आणि आता तिला मुद्दामच नाटक करत बोलत असते की सावकाश अस्मिता. तर तेवढ्यातच आता त्यांच्या कानावर घरामध्ये जो काही सचिन मुळे गोंधळ उडालेला असतो तो कानावर येतो. आता प्रताप खर तर खूप जास्त चिडलेला असतो सचिनवर आणि बोलतो की आताच सचिन अजून देखील अस्मिताला फसवतोय आणि अस्मिता हे सगळं कसं सहन करेल बरं. आता खर तर हे सगळं कानावर पडल्यावर तन्वी मात्र खुश झालेली असते आणि विचार करत असते की चला, म्हणजे आता माझा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय आणि आता हे सगळं काही अस्मिता देखील ऐकणार आहे. आता फक्त यांना म्हणावं की गप्प बसू नका, तुमचं बोलणं मात्र असंच चालू ठेवा. तर आता हे सगळं ऐकल्यावर खरं तर अस्मिताचा देखील चेहरा पडतो. तर आता प्रिया तिला घेऊन आता घराच्या दिशेने जात असते. तर घरामध्ये आता सगळ्यांचं तेच डिस्कशन सुरू असतं. तर अश्विन बोलतो की मला तर हे सगळं पटतच नाहीये, म्हणजे साक्षी शिकरे जिवंत कशी काय, ती तर जेलमध्येच मेली होती ना. त्यावर आता सायली बोलते की हो, मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं ना तेव्हा मी यांना देखील बोलले होते, पण हे देखील मला असंच बोलले आणि माझं म्हणणं यांनी उडवून टाकलं. पण आता नाही, आता मात्र माझ्याकडे या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत. आणि आता सायली तिचा फोन काढते आणि तिने फोन मध्ये काढलेला जो सचिन आणि साक्षीचा एकत्रचा फोटो असतो तो फोटो आता ती सगळ्यांना दाखवते. आता तो फोटो पाहून सगळेच जण खूप जास्त हैराण होतात. तर आता हा फोटो तन्वी आणि अस्मिताने देखील पाहिलेला असतो दरवाजातून. आता तो फोटो पाहताच तन्वी मात्र तिचं नाटक सुरू करते. ती लगेच बोलते, बापरे, मी हे काय पाहिलं. नाही म्हणजे सचिनची कोणीतरी गर्लफ्रेंड आहे हे मला माहित होतं, पण ती साक्षी शिकरे हे मात्र मला माहित नव्हतं. म्हणजे खरंच का सचिन आणि साक्षी शिकरेचं काही प्रकरण आहे. आता मात्र हे सगळं पाहून आणि हे सगळं काही ऐकून अस्मिता मात्र अजूनच खचून गेलेली असते आणि प्रिया मात्र अजूनच आता आगीमध्ये तेल ओतायचं काम करत असते. अस्मिताला खरं तर काहीच सुचत नसतं. ती आता स्वतःला सावरत कसं बस घराच्या दिशेने घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते. तर हा फोटो पाहिल्यानंतर प्रताप बोलतो की आपण फक्त अस्मिताकडे पाहून त्या सचिनशी नीट वागायचा प्रयत्न करत होतो, पण त्याने मात्र परत एकदा अस्मिताला धोका दिलाय. आता हे सगळं अस्मिता कसं पचवणार आहे बरं. अर्जुन, हा सचिन जिथे कुठे असेल ना त्याला माझ्या समोर हजर कर. आता मात्र मी त्याचा काळाखाली नाही देणार आहे, मी त्याचा जीवच घेणार आहे. तेवढ्यात अर्जुन देखील बोलतो की हो डॅड, शोधून तर मी त्याला काढणारच आहे, पण आता त्याला शिक्षा जे काही होईल ना ते पोलीसच देतील. आता सगळेच असे चिडलेले असतात, पण चैतन्य त्यांना समजावतो, मला एक समजतंय की हे सगळं आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे. अरे पण तरी देखील हे सगळं अस्मिताईला कसं समजणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी आहे. आता चैतन्य असं बोलतच असतो, तर तेवढ्यातच आता अस्मिता इकडे चक्कर येऊन पडते, तिला त्रास सुरू होतो. आता अस्मिताचा आवाज ऐकताच सगळेजण घाबरतात आणि आता अस्मिताने सगळं काही ऐकलंय म्हटल्यावर खरंच खूप घाबरलेले असतात सगळेजण आणि सगळेजण आता अस्मिताच्या दिशेने पळतात. तर इकडे प्रतिमा अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते. आता ती सायलीशी जेव्हा बोलली तेव्हा सायली देखील तिला हेच सांगते की जेव्हा सदा आणि मैना माझा आई बाबा नाहीये असं मला मनापासून वाटत होतं आणि शेवटी तेच खरं निघालं, ते माझे आई बाबा नव्हतेच. तसं तुम्हाला तुमचं मन जे काही सांगतंय त्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमची नक्कीच मदत करेन सत्य काय आहे ते शोधण्यासाठी. आता प्रतिमा खरं तर याच गोष्टीचा विचार करत असते. तर तेवढ्यातच आता सुमनही तिथे येते आणि सुमनच्या लक्षात येतं की प्रतिमा कसल्या तरी विचारामध्ये. त्यावर आता सुमन बोलते की बहिणी, काय झालं, कसला विचार करताय. त्यावर प्रतिमा सांगते की अगं तन्वीचा, बघ ना, म्हणजे मला तिच्याबद्दल
काहीच कसं वाटत नाही. आणि मी सायलीशी बोलले, ती मला आज फोन करणार होती आणि मला मदत देखील करणार होती. अजून थोडा वेळ जर तिचा फोन आला नाही ना तर मीच तिला फोन करेन. त्यावर आता सुमन बोलते की हो, एका आईला तिच्या मुलीबद्दल काहीच प्रेम वाटत नाही. खरं तर मी हे सगळं काही समजू शकते. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही भाऊजींशी बोललात का या विषयावर? त्यावर प्रतिमा बोलते की नाही, खरं तर मी त्यांच्याशी बोलले नाही आणि मला त्यांच्याशी बोलायचंही नाहीये. अगं बघ ना, तन्वीच्या विरहामध्ये इतकी वर्ष काढली आहेत त्यांनी आणि आता तन्वी भेटली तर मग ती अशी वागतीये. त्यामुळे मला त्यांना अजून त्रास करून घ्यायचा नाहीये. सुमनला देखील आता प्रतिमाचं म्हणणं पटतं आणि सुमन प्रतिमाला धीर देते आणि बोलते की मी आहे वहिनी तुमच्या सोबत. तर इकडे अस्मिता चक्कर येऊन पडताच घरातील सर्वजण खूप घाबरतात आणि घाईघाईनेच अस्मिताच्या दिशेने पळत येतात. तर आता अश्विन देखील असतो. आता अश्विन एक पाणी देतो अस्मिताला आणि तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतो. पण अस्मिता काही शुद्धीवर येईना. त्यावर अश्विन बोलतो की आपल्याला आता तातडीने अस्मिताईला हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल. मी ऍम्ब्युलन्स बोलावतो. आणि तो लगेच त्याच्या खिशातून फोन काढतो आणि फोन करून ऍम्ब्युलन्स बोलावतो. तर इकडे या सचिनला, या साक्षीने आता महिपतचं जे जुनं घर असतं जिथे ते आधी राहत असतात त्या घरी ती घेऊन आलेली असते. आणि ती त्याला बोलते की घाबरू नकोस, आपण इथेच जाऊ, माझ्या घरी, माझ्या आई अण्णांच्या घरी. तुला खरंच मला काहीच सांगायचं नाहीये का? त्यावर आता सचिन बोलतो की नाही, कशाबद्दल? नाही, मी तर तुला सगळं सांगितलंय, आता सांगण्यासाठी काही नाही राहिलंय. त्यावर आता ती त्याचा हात हातात घेते आणि बोलते की तुझ्या प्रेग्नेंट बायकोबद्दल, तिच्याबद्दल देखील काहीच नाही सांगायचंय का तुला मला? आता हे ऐकल्यावर सचिन मात्र घाबरतो. तर सचिनला असंच वाटत असतं की अजून तरी हिला काही माहित नाही अस्मीबद्दल. त्यावर आता सचिन बोलतो की अस्मीबद्दल तुला कसं कळालं? त्यावर आता ही साक्षी जोरात त्याचा हात टाकते आणि बोलते की मी कोण आहे? महिपत शिखरेची मुलगी आहे मी. मला सगळं माहित असतं. माझ्यापासून काहीही लपवायचं नाही, समजलंस ना? मी सगळं सांगितलं तुला, सगळं. पण तरी देखील तू तुझ्या बायकोबद्दल मला काहीही सांगितलं नाहीस. तर इकडे आता अस्मिताला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं. तर अर्जुन खूप चिडलेला असतो खरं तर, आणि चैतन्य त्याला समजावतो की हे बघ, थोडा शांत राहा आणि आपण सचिनला शोधूया. तर सायली देखील तिथे येते आणि बोलते की हो, इथे सगळं काही ठीक आहे आणि तसंही इथे थांबून तुमची काही मदत होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही सचिन भाऊजींना शोधा, मी आहे इथे. आता अर्जुन लगेच मोबाईल काढतो आणि इन्स्पेक्टर मोरेंना फोन करतो. आणि आता इन्स्पेक्टर सावंत तर सुट्टीवर असतात आणि तो त्यांना सांगतो की सचिन दीक्षित नावाचा एका माणसाचा मी तुम्हाला नंबर पाठवतो, त्याचं लास्ट लोकेशन मला हवंय. तर इकडे हा सचिन मात्र साक्षीच्या तावडीमध्ये चांगलाच अडकलाय आता. आणि साक्षी त्याला बोलत असते की तुला काय काय नाही वाटलं की मला ही गोष्ट सांगावी म्हणून, माझ्याशी ही गोष्ट शेअर करावी म्हणून? तर आता हा सचिन नेहमीप्रमाणे तिला देखील गोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला मात्र हे माहित नाहीये की आता त्याची सगळी काही त्याच्या चिठ्ठ्या आता या साक्षीकडे. त्यावर साक्षी आता ते अस्मिताचं त्याचं खाली पडलेलं ते क्रेडिट कार्ड पाहते आणि बोलते अच्छा, म्हणजे ह्याच्यासाठी तू मला सांगत नव्हतास का? ह्याच्यासाठी तू सारखं सारखं तिला भेटायला जातोस का? थांब, एक मिनिट थांब. आणि आता ती धावत चिडीने वर जाते आणि येताना तिच्या हातामध्ये खूप सारे दागिने आणि पैसे असतात. ती आता त्या टेबलवर आणून ठेवते आणि बोलते की यासाठीच तू त्या अस्मिताकडे जातोस ना, हे सगळं काही तुझं आहे. त्यावर आता सचिन बोलतो की एवढे पैसे? त्यावर आता ही बोलते की हे तर काहीच नाहीये, असे खूप आहेत, असे खूप पैसे आहेत माझ्याकडे, असे खूप दागिने आहेत माझ्याकडे आणि हे सगळे तुझे आहेत, हे सगळे तुझ्यासाठी,
तुझ्यासाठी देईन मी. आता हा सचिन देखील विचार करत असतो की नाही म्हणजे एवढे सगळे पैसे आणि दागिने मिळणार असतील तर तिचा हा वेडेपणा सहन करायला काही हरकत नाहीये. आणि आता तो ते पैसे घेणार आणि बोलतो की नाही म्हणजे माझे कॅमेराचे अकाउंट फ्रीज झाले तोपर्यंत. आता त्याला मध्येच थांबवत ही साक्षी बोलते की हो तोपर्यंत तू हे पैसे घेऊ शकतोस, पण एक अट आहे, त्याआधी मला एक प्रॉमिस कर. त्यावर आता हा सचिन विचारतो प्रॉमिस, कसलं प्रॉमिस? त्यावर आता ही साक्षी बोलते की हो तू परत कधीही अस्मिताकडे जाणार नाहीयेस, कधीही तिला भेटणार नाहीयेस, हे प्रॉमिस कर. आता हे ऐकून तर सचिन जाम घाबरलाय. त्यावेळेला आता साक्षी पुढे बोलते की आणि तू परत असं केलंस तर त्याचे परिणाम मात्र तू आधीच पाहिलेस. म्हणजे अस्मिताच्या खोलीमध्ये शिरून तिला कोणीतरी जिवे मारायचा प्रयत्न केला, त्या कॅफेमध्ये तिला कोणीतरी येऊन धक्का दिला, हे सगळं तर तू पाहिलंयस. हा फक्त एक ट्रेलर होता, ही काही फिल्म नव्हती. पूर्ण फिल्म तर अजून बाकी आहे. घाबरू नकोस, मी तुला काहीच करणार नाहीये. पण जर तू परत त्या अस्मिताकडे गेलास तर मग मात्र याद राख. आणि त्याच वेळेस आता पोलीस महिबाच्या बंगल्याबाहेर आलेले असतात. आता त्यांच्या पायांचा आवाज ऐकताच ही साक्षी खिडकी उघडून पाहते आणि समोर पाहते तर पोलीस असतात. आता ती सचिन बोलतो की पोलीस का आले तिथे? त्यावर साक्षी बोलते की बोलू नकोस, आवाज करू नकोस, शांत राहा. इथे मागे एक बेडरूम आहे, त्याच्या खिडकीमधून आपण जाऊ शकतो बाहेर. त्यावर आता सचिन बोलतो की आणि तिथेही पोलीस असले का? त्यावर आता साक्षी बोलते की हो पोलिसांनी जर चारही बाजूने घेरा घातला असेल मग मात्र आपल्याला बाहेर पडता येणार नाहीये. आणि आता पोलीस चावीने लॉक उघडून आत येत असतात. तर आता हे दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि सचिन बोलतो की हे बघ साक्षी, मला कुठलंही प्रकरण नको आहे आता. आणि खरं तर पोलीस जेव्हा आत येतात तेव्हा मात्र ते पैसे दागिने सचिन साक्षी काहीही तिथे नसतं. सचिन आणि साक्षी आता कपाटामध्ये लपून बसलेले असतात या पोलिसांपासून वाचण्यासाठी. तर इकडे चैतन्य आणि अर्जुन आता सचिनचा शोध घ्यायला बाहेर पडलेले असतात. त्यावर चैतन्य बोलतो की आपण महिपतच्या बंगल्यावर जाऊयात का? तो माणूस बोलला होता की त्या बंगल्यामध्ये कोणाचा तरी वावर आहे, कशावरून ती साक्षीच नसेल. आता अर्जुन लगेच इन्स्पेक्टर मोरेंना फोन करतो आणि त्यांना सांगतो की या सचिनचं लास्ट लोकेशन मला पाठवा. त्यावर आता हे इन्स्पेक्टर मोरे सांगतात की हो मी सायबर टीमला सांगितलंय, आता तो विवेक तुम्हाला लवकरच तुमच्या मोबाईलवर लोकेशन शेअर करेल. तर इकडे हॉस्पिटलमध्ये सगळेजण खूप पॅनिक झालेले असतात. तर सायली आता कल्पनाला समजावत असते की आई मी जेव्हा विवेकताईशी बोलले ना तेव्हा मला समजलं की सकाळपासूनच अस्मिताताईंना अस्वस्थ वाटत होतं. तसंही आपल्याला त्यांना हॉस्पिटलला आणावं लागणारच होतं ना, मग तसं नाही तर असं आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलोय. आणि हे बघा सगळं काही व्यवस्थित होणार आहे, देवी आईवर विश्वास ठेवा. खरं तर आता सगळे जण खूप खचून गेलेले असतात आणि सायली आता त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करत असते. तर घरी तन्वी मात्र आरामात लोळत बसलीये आणि स्वतःशीच बडबडतीये की वा माझा प्लॅन असा मोक्यावर लागेल असं काही मला वाटलं नव्हतं. आता काही अस्मिता तिथे हॉस्पिटलमध्येच गचकली ना की मग सायली आणि अर्जुन तिच्या दुःखातून काही डोकंवर काढणार नाहीत लवकर. आणि मग कसली तन्वी आणि कसली प्रिया, तेवढाच मला टाइम भेटेल त्यांना माझ्या विरोधात काय काय सापडलंय ते शोधून काढायला. तर परत इकडे आता हॉस्पिटल मधला सीन दाखवलाय. आता हॉस्पिटल मधनं त्या अस्मिताच्या डिलिव्हरी रूम मधनं आता नर्स वगैरे बाहेर येत असतात, पण कोणीच काही सांगायला तयार नसतं. त्यामुळे आता सायली देखील अजूनच घाबरते आणि अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी काय झालं असेल आत नक्की. त्यामुळे अश्विन बोलतो की तू घाबरू नकोस, मी पाहतो. आणि तेवढ्यातच आता डॉक्टर बाहेर येतात. तर अश्विन त्यांना विचारतो की डॉक्टर काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? त्यामुळे आता डॉक्टर सांगतात की हो आई आणि बाळ दोघांची प्रकृती जरा क्रिटिकलच आहे. तर
तर इकडे अर्जुन आता त्या स्पॉटला पोहोचलेला असतो आणि त्यांना काही तिथे सचिन सापडत नाही. आता तो प्रतापला फोन करतो आणि अस्मिताच्या तब्येतीविषयी विचारतो. तर प्रताप सांगतो की डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, अस्मिताची तब्येत तशी अजूनही नाजूकच आहे. तर आता इथे डिलिव्हरी रूम मधला सीन दाखवलाय, ज्यामध्ये की अस्मिता खूप घाबरलेली असते. तिची डिलिव्हरी सुरू असते आणि डॉक्टर तिला धीर देत आता पुश करायला सांगत असतात. तेवढ्यातच आता अर्जुन तिथे पोहोचतो आणि आता तो कल्पनाला आणि प्रतापला धीर देतो आणि सायलीकडे पाहतो तर सायली एकदम कोलमडून गेलेली असते. आता तो सायलीकडे येतो तर सायली त्याला आता मिठी मारून रडायलाच लागते आणि बोलते की अस्मिताताईंची ही अशी अवस्था नाही पाहावते मला. त्यावर अर्जुन बोलतो की तूच जर असे धीर सोडलास तर आई बाबांचं काय होईल बरं? अगं ते तुझ्याकडे पाहूनच तर थोडा धीराने वागताय आणि हे बघ सगळं काही ठीक होणार आहे. आता थोड्याच वेळात डिलिव्हरी रूम मधनं बाळाच्या रडण्याचा आवाज येईल आणि सगळं काही ठीक होईल. आणि खरोखरच तेवढ्यातच आता बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. आता बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळे सुभेदार अगदी आनंदून जातात. सगळे अगदी आनंदाने उड्याच मारायला लागतात. तेवढ्यात आता डॉक्टर देखील बाहेर येते. आता सगळेजण इथे एकमेकांना अभिनंदन करत असतात. आता डॉक्टर बाहेर आल्यावर सांगतात की सगळं काही व्यवस्थित आहे आणि मुलगा झालाय. हे ऐकून तर सगळेजण आनंदूनच जातात. आता अर्जुन प्रतापला बोलतो की अभिनंदन बाबा आणि अश्विन देखील बोलतो की अभिनंदन बाबा. सायली आणि कल्पना एकमेकांना आनंदाने मिठ्याच मारतात. तर सगळेच आता एकमेकांना अभिनंदन वगैरे करत असतात. अगदी आनंदाचं वातावरण असतं इथे. तर अर्जुन मात्र एकदम एक्साइट झालेला असतो आणि बोलतो की आता ना मी त्या बाळाला सोडणारच नाहीये. मी त्याला माझ्या मांडीवरच घेऊन बसणार आहे आणि त्याचे खूप लाड करणार आहे. त्यावर अश्विन बोलतो की अरे हो हो थोडासा तरी धीर द्या. त्यावेळेला आता सायली अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी आपल्याला अस्मिताताईंना आणि बाळाला कधी पाहता येईल? त्यावर अश्विन सांगतो की आता थोड्याच वेळात अस्मिताताईला आणि बाळाला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करतील, तेव्हा भेटू शकतो आपण अस्मिताईला आणि सगळ्यात आधी बाळाचं वजन वगैरे करतील आणि आपल्याला सगळ्या काही डिटेल्स देतील. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन तिथे हॉस्पिटलमध्येच असतात आणि आता सायली अर्जुनला सांगते की प्रिया अस्मिताताईंना योगा क्लासला घेऊन गेली होती, पण ती मात्र थोड्या वेळातच परत आली. खरं तर मला आई बाबांना हे सगळं सांगायचं होतं, पण ते असं अस्मिताताईंच्या समोर सांगायचं नव्हतं आणि अस्मिताताई अचानक तिथे आल्यामुळे त्यांनी हे सगळं काही ऐकलं. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे हे तुझ्या लक्षात येते का? हे सगळं काही तिने मुद्दाम घडवून आणलंय, नाहीतर इतक्या कमी वेळामध्ये ती अस्मिताईला योगा क्लासवरून परत का घेऊन आली? म्हणजे आपलं ध्यान भटकवण्यासाठी ती इतक्या खालच्या पातळीला गेली. आता सायलीचा देखील विश्वास बसत नाही की तन्वी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते, फक्त तिचं सत्य शोधायचं थांबावं म्हणून. आणि आता दोघेही सायली आणि अर्जुन पाहतात की प्रिया त्या हॉस्पिटलमध्ये आता एका सँडी नावाच्या माणसाला भेटते. तर सायली सांगते की हा तोच सँडी आहे जो की प्रियाचा बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे आता अर्जुन बोलतो की असं जर असेल तर आता या सँडीला भेटावंच लागतंय. आता प्रियाचं सत्य समोर येईल का? सायली आणि अर्जुन प्रिया विरोधात काय ऍक्शन घेतील आणि सचिनचं काय होईल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.